सत्य प्रकाश बुद्धि न जाने आणि जाणी स्वपार परमात्मा नित्यसे माजया पार सोमसंक्रावती जडो तरंग ब्रह्मा विष्णु महेश गणपती सूर्य चंद्र वरुण देवी जो सर्वज्ञान दयाळु तुम्ही वेद्याची त्याचे बुद्धिवादी कर्म ज्या जया ज्ञानी वासे जगत रसा दोरीवरी सर्प दिसत वली दोरी नायना सर्व जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्मांड पुण्य पुरुषी सर्व शिताम बोध प्राप्ती कारणे वदावा राम तो विचारे आत्मा प्रमाम वरी नमन कोणा करायना कुंडली वदाय गौरी पंढरनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतांना की जय. पाटील कुठून सुरुवात झाली आत्मवादाला? सिद्धांत मताने कार्याचा संभव सिद्धांत मताने कार्याध्यासाचा संभव असंभव नाही. सिद्धांती सांगतात म्हणजे संभव, पूर्व पक्षाचा असंभव. कार्याध्यास म्हणजे अहंकाराचा, अहंकार संभवत नाही. कार्याध्यास कोण आहे? अहंकार. अहंकार संभवत नाही, तर त्यात कार्याध्यासाचा असंभव. त्याचा संभव कसा आहे ते सांग. अशा रीतीने अहंकारादी आणि त्यांचे ज्ञान उत्पन्न होते आणि लय पावते. अहंकार आणि त्यांचे ज्ञान युगपत म्हणजे बरोबर उत्पन्न होतात आणि युगपत लय पावतात. त्याचे अहंकाराधिकाचा ज्ञान उत्पन्न होते, त्या क्षणी अहंकारादीचा लय होतो. अहंकाराधिक आणि त्यांचे ज्ञान हा अध्यास आहे. याची विशेष विशेष अनिर्वचनीय त्याची सांगतेवेळी अध्यास असा मागचा विषय होता आणि तो विषय तिथं मिटला. आता त्यानंतर शंका घेतलेली आहे. काय शंका आहे? अहंकारादी आणि त्यांचे ज्ञान एका क्षणी लय पावतात हे म्हणणे बरोबर नाही. कारण वेदांत मतात अहंकारादी समीक्षा म्हणून अहंकाराचे ज्ञान ही साक्षी भाष्य आहे आणि साक्षी नित्य ज्ञान रूप आहे. जे त्याचे विषय अहंकारादी नित्य. तुम्हाला समजलेलं सांगा ना, वाचून नका सांगा. लगेच सांगा, शंका सांगा. अहंकार आणि त्यांचं ज्ञान एका क्षणी उत्पन्न होऊन बरोबर नाही. शिष्य शंका काय? तर शंका काय आता? म्हणजे अहंकार आणि त्याचं ज्ञान एका क्षणी लय पावत अशी त्यांची शंका आहे. पण हे म्हणणं बरोबर नाही असं पूर्वपक्ष. वेदांताचं म्हणणं काय आहे? ते एका क्षणी लय पावतात अहंकार आणि ज्ञान. आणि शिष्याची शंका आहे का ते ज्ञान एका क्षणी लय पावत नाही असं म्हणणं आहे. म्हणजे नित्य, त्याला नित्य करायचं. त्याला नित्य का करायचं? साक्षी कारण साक्षी भाष्य आहे. आणि साक्षी कसा आहे? साक्षी म्हणजे आत्मा. आत्म्याला साक्षी म्हणतात. आणि मग तो आत्मा तर नित्य आहे. आत्मा नित्य असेल तर त्याच्या ठिकाणी असणारे अहंकाराधिक सुद्धा नित्यच झाले. म्हणून उत्पन्न होता आणि नाश पावता असं तुमचं म्हणणं संभवत नाही अशी शंका आहे. ते नित्य केल्यामुळं पूर्व पक्षाचा काय फायदा होईल? उत्पत्ती लय संभवत नाही ना. मग त्याचा पूर्व पक्षाचा फायदा काय होईल? सत्यत्वाकडे वळवायचं. त्याला जे द्वैतवादी आहेत ना, त्यांना जगत सत्य ठरवायचं. द्वैत म्हणजे भेद, आणि भेदवाद्यांच्या मते जगत सत्य आहे. सत्य जगत असेल तर त्यात अहंकाराधिक पूर्वीपासून स्थिर आहेत. त्यांच्या उत्पत्त्यांना संभवत नाही. म्हणून ते नंतरच्या जगाला कारणीभूत ठरलेले आहेत. म्हणजे नंतर जे घडेल कर्म त्याला कारणीभूत कोण आहे? पूर्वीचे अहंकाराधिक आहेत. आणि त्यामुळे जगत सत्य होईल. हे म्हणतात नाही, उत्पत्ती होते नाश होते. वेदांती म्हणतात उत्पत्ती होते नाश होते. पूर्वपक्ष म्हणतो नाही, कारण साक्षी भाष्य
साक्षी भाष्यपदाचा अर्थ त्यांनी त्याच्या मनाने वळवून घेतलेला आहे. आणि साक्षी भाष्य म्हणजे साक्षी नित्य का नाही तुमचा, साक्षी म्हणजे आत्मा. आणि मग हे कुठं राहतं, अहंकाराधिक त्याच्या ठिकाणी राहतं. त्याच्या ठिकाणी अहंकाराधिक राहत नाही, अहंकाराधिक साक्षीच्या ठिकाणी नाही, म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी अहंकाराधिक नाही. अहंकाराधिक आत्मभिन्न पदार्थाच्या ठिकाणी आहेत, पण पूर्वपक्षाने संगती लावताना मात्र तशी लावलेली. आता काय म्हणतात वेदांती ऐका. श्री गुरु सांगतात का अहंकार पण म्हणजे वृत्तीच्या साह्यानेच साक्षी प्रकाशन करतो. म्हणजे हा, हे आधी कळून घ्यावं लागेल तुम्हाला की हा अहंकाराचं प्रकाशन कसं होतं. प्रकाशन होणं म्हणजे प्रसिद्धीला येणं, प्रगट होणं, याचं नाव प्रकाशन. पण अहंकार हा सूक्ष्मदेहाच्या अंतर्गतचा एक घटक आहे. पुढे जाऊन त्यांनी सूक्ष्मदेह सांगणार आहेत ते कसा येतो. तर त्याच्यामध्ये अंतःकरणामध्ये या अहंकाराची उत्पत्ती आहे. म्हणून अहंकार अनुभवलेल्या जो पदार्थाचा अनुभव घेतला त्याच्याविषयी अहंकार उत्पन्न होतो आणि नाश पावतो. पण अहंकार तर पंचमहाभूतांच्या कार्यामधलाच एक कार्य घटक आहे, म्हणून तो सुद्धा जड आहे, अचेतन आहे. अहंकार हा अचेतन आहे, पण त्याला प्रकाशित करणारा साक्ष हा तो चेतन आहे. म्हणून जर जसा सूर्यप्रकाश नसेल तर घटादी पदार्थांचं ज्ञान होत नाही, अगदी तसंच आत्मा नसेल तर या अहंकाराचं प्रकाशन होणार नाही. म्हणून नित्य कोण आहे, साक्षी नित्य, पण त्याच्या ठिकाणी अहंकार अधिक नाही. तर तो मग हे प्रकाशन कसं होतं, तर वृत्तीच्या साह्याने होतं. अंतःकरण वृत्तीच्या साह्याने याचं प्रकाशन होत असतं. म्हणून अहंकाराधिक स्वतः प्रकाशित नाही होत, साक्षीकडून होतात. पण साक्षी प्रकाशन करतो म्हणजे तो चित्तस्वरूप असल्यामुळे, म्हणजे ज्ञान स्वरूप असल्यामुळे त्याच्या प्रकाशाने अंतःकरणाची वृत्ती उठते आणि पदार्थांचं प्रकाशन करते. म्हणून वृत्तीमध्ये उत्पत्ती आणि नाश संभवतो, साक्षीत नाही, असा विषय. आणि चल काय म्हणतात ऐक. साक्षी त्याचं ज्ञान करून देतो, प्रकाशन करतो, पण साक्षात नाही. हा, म्हणजे साक्षात नाही. मग कोणाच्या मार्फत, वृत्तीच्या मार्फत. पाणी विहिरीतलंच निघतं, पण साक्षात विहिरीतलं पाणी हंड्यात नाही आलं. त्याच्यामध्ये मध्ये पोरा वापरला आणि तेच पाणी, म्हणजे कुठलं पाणी, व विहिरीचं पाणी. पण विहिरीचं पाणी डायरेक्ट हंड्यामध्ये नाही आलेलं, तर ते खालून आलं, पोवऱ्याने पाणी काढलं आणि मग त्याच्यामध्ये आलं. तसा अहंकाराधिक. आता दुसरी गोष्ट आहे, अहंकाराधिक राहतातच कुठं, तर सूक्ष्मदेहाच्या ठिकाणी. आत्म्याच्या ठिकाणी अहंकाराधिक नाही आहे. आपण म्हणतो तुम्ही फार अहंकारी आहात, अहंकारिक, त्याचा आत्मा अहंकारी आहे का, नाही. तर त्याचा सूक्ष्मदेहात अहंकार नांदतो, राहतो, वाढतो आणि नाशही होतो, उत्पन्नही होतो आणि नाशही होतो. ज्या काळात त्यांनी अहंकार धारण केला त्यावेळेला असेल अहंकार. अहंकार आत्म्याच्या ठिकाणी नाही. पण मग अहंकार आहे तर मग स्वतंत्र झाला, तर त्याला स्वातंत्र्य नाही, कारण त्याचं प्रकाशन म्हणजे त्याला तो चित्तस्वरूप नाही, तर तो जड स्वरूप आहे. मग त्याच्या प्रकाशनाला पुन्हा प्रकाशाची आवश्यकता असते. कसं म्हणतात, तर सूर्य जसा लौकिक जगतामध्ये जेवढे व्यवहार होतात एवढ्या सगळ्या व्यवहाराला हेतुभूत कोण आहे, सूर्य. सूर्य जर नसेल तर सगळं जगत अंधकारात आहे. आता हे आपल्याला सूर्य आहे म्हणून काय वाटत नाही आणि आपण त्याच्याकडे पाहत सुद्धा नाही. पण सूर्यच नाही म्हणजे तेज तत्व या सगळ्या भूलोकातून वजा करून टाकलं तर काय होईल, तेज म्हणजेच सूर्य. तर काय होईल, तर सगळीकडे अंधार. म्हणून एका सूर्याशिवाय संपूर्ण जगतात प्रकाशक कोणीच नाही. पण मग सूर्याच्या प्रकाशात काही खरे व्यवहार चालतात, काही खोटे व्यवहार चालतात. याला जबाबदार कोण, सूर्य नाही. सूर्याच्याच प्रकाशात तुम्ही दान धर्म केला, सूर्याच्याच प्रकाशात खिसे कापणाराने खिसा कापला, चोराने चोरी केली, तर चोराने चोरी केली याचा आरोप सूर्यावर नाही, आणि तुम्ही दान धर्म केला याचाही आरोप सूर्यावर नाही. तर तो प्रकाशक आहे, म्हणजे त्याच्या प्रकाशात कर्म झाले. अगदी तसंच साक्षी आत्म्याच्या प्रकाशात कर्म होतात. मग कर्म कोण करतं,
तर हा जीव. म्हणून अहंकाराधिक कुठे आहे? जीवाच्या ठिकाणी. आणि मग म्हणले मग अहंकाराधिक प्रकाशित होतील का? नाही होणार, कारण ते स्वरूपता जड आहे. म्हणजे आता अहंकार हा कोणत्या शरीरातला घटक आहे? सूक्ष्म शरीर. त्या सूक्ष्म शरीराच्या अंतर्गत एक अंतःकरण म्हणून येतं. त्या अंतःकरणाच्या अंतर्गत हा अहंकार राहतो. जसे अंतःकरण चतुष्टय, अजून नाही गेलं तुम्हाला ना? अंतःकरण चतुष्टय म्हणजे 4 गोष्टी: मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. सांगितले बऱ्याच वेळा तुम्हाला, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. तर त्यात मन संकल्प विकल्पात्मक, मन निश्चयात्मक, बुद्धी चिंतन करणारं चित्त, आणि हे सगळं झाल्यानंतर त्याचा धारण होणारा अहंकार. तर तो झाला अहंकार. त्याच्यात काही अहंकार उत्पन्न होतात, काही लय पावतात, आणि ते अहंकार सूक्ष्मदेहात राहतात. पण मग सूक्ष्मदेह म्हणजेच ते अंतःकरण कशाचं बनलं, त्याचं स्वरूप काय? तर अपंचकृत पंचमहाभूतांच्या अर्ध्या 7वांशापासून त्याची उत्पत्ती. म्हणजे पंचमहाभूत. पंचमहाभूत कशी आहेत? जड, म्हणजे अचेतन आहेत. ते स्वरूपता जड आहे, म्हणजे स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही. जसा व्याक्रांत हा दुसऱ्याला जाणतो का? नाही. हा विचारसागर आहे, म्हणजे हा दुसऱ्याला जाणत नाही. तुम्ही बसलेले बरं, हा याच्यातल्या ज्ञानाला जाणतो का? याच्या आतमध्ये हे ग्रंथ म्हणतो मी, फक्त पुस्तक आपण ज्याला म्हणतो हे. कारण ही पानं कशी तर ही सगळी जड आहेत, जड. वृक्षाच्या लगद्यापासून या ग्रंथाची काय होते? पानांची उत्पत्ती होते. हे झाड, या झाडांच्या पासून. मग आता त्याच्यापासून ही पानं, ही काय याला जाणतात का? ह्याच्यात ज्ञान आहे आत दडलेलं? नाही जाणत. याला जड म्हणतात. तुम्ही कसे आहात? चेतन. कारण तुम्ही स्वतःला जाणता आणि दुसऱ्यालाही जाणता. मी स्वतःला जाणतो आणि दुसऱ्याला जाणतो. फक्त ते अन्यथा जाणलेलं असल्या कारणाने तुम्ही देव असून सुद्धा देवाचं ज्ञान होत नाही, कारण तुम्ही अन्यथा जाणता. यथार्थ जाणलं, यथार्थ जाणणं म्हणजे आत्म्याला आत्मा म्हणून जाणणं, हे यथार्थ ज्ञान. आणि आत्म्याला देह म्हणून जाणणं हे अन्यथा ज्ञान. त्याला शास्त्रात अन्यथा ज्ञान म्हणतात. आता तसाच अहंकार हा एक जड पदार्थ आहे, आणि त्या जड पदार्थाचं प्रकाशन आत्माच करतो. साक्षी हा नित्य आहे हे म्हणणं बरोबर आहे, पण साक्षीच्या ठिकाणी अहंकार नाही, तर तो काय आहे? प्रकाशक आहे. आणि उत्पत्ती नाश हा वृत्तीचा होतो. म्हणून त्या अंतःकरणाचीच वृत्ती, ज्या वृत्तीमध्ये अहंकार उठतो त्या वृत्तीची उत्पत्ती आणि नाश होतो. वृत्तीच्या ठिकाणी लय आणि नाश हे दोन्ही संभवतात, आणि म्हणून अहंकाराधिक यांची उत्पत्ती नाश संभवते. चला, वृत्तीचाही लय रूप म्हणजे लय उत्पत्ती लय संभवतो, म्हणून अहंकाराधिकांचा पण उत्पत्ती लय संभवतो. पुढे अहंकारा पूर्व ज्ञानजन्य संस्कार आहे म्हणून सांगितलं. बरोबर आहे. पूर्व ज्ञानजन्य संस्कार आहे. एक अहंकार नाही, अनेक अनेक दिवसभरातही किती वेळा अहंकार तयार होतात, आणि किती अहंकारांच्या नाशही होतात. काही उत्पन्न होतात, काही नाश होतात. असं हे अखंड चालू आहे, युगानुयुग चालू आहे. अनेक जन्मामध्ये हे संस्कार, पहिल्यांदा अनुभवाचा संस्कार, आणि संस्कार त्या चित्तामध्ये आला की पूर्व संस्कार पुढच्या उत्तर संस्काराला हेतू बनतात. त्यांच्यामध्ये उत्पत्ती नाश संभवतो. अहंकार हा जगताचा अध्यास म्हणून सांगितलं. अहंकार काय? जगताचा अध्यास होतो. हा, जगताचा अध्यास होतो, त्याच्यामुळे जगताचा अध्यास होतोय. हा, पुढे पूर्वजन्मातील मिथ्या अहंकार ज्ञानाचा संस्कार म्हणून सांगितलं. मिथ्या ज्ञानाचे संस्कार पुढे उत्तर संस्काराला कारण असतात. पुढे अहंकाराधिकांचा ज्ञानजन्य संस्कार हा उत्तर अहंकाराधिकांचा अध्यास म्हणजे हेतू आहे म्हणून सांगितलं. पुन्हा शिष्याची शंका आहे का, म्हणजे असं जर नियम मानला तर प्रथम जन्मात तो अहंकार आहे आणि त्याचा ज्ञानाचा अध्यास झाला, असा संस्कार कुठला आहे म्हणून सांगितलं. त्याची शंका आहे. बर, काय म्हटले आता की पहिल्या जन्मात एक कोणती म्हणताना पूर्वी काय होता? संस्कार, पूर्वीचा अध्यास काढला. पण पहिला अध्यास आणला कुठून? अशा प्रकारची काय होती? शंका होती. पहिला अध्यास आला कुठून?
अहो जर नियम मानला तरी प्रथम जन्मात जो अहंकार आणि त्याचे ज्ञान याचा तर काय झाला अध्यास. त्याला संस्कार कुठला आणला? कारण पहिल्यांदा संस्कार कुठून आला? तर अशा प्रकारचं शंकर आपल्या भाषेत पेचकांड. ते पेचकांडात घडलेलं तेव्हा पहिला कुठून आला? जरी समजा मिथ्या असला किंवा सत्य असला तर आम्ही आता मानलं तुमचं घडीभर की सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार हे तुम्ही काढून टाकलं आणि जातीय शब्द आणला. आम्ही घडीभर मानलं एक छोटा का संस्कार असाला आणि खरा का असाला, पण आणला कुठून ही एक शंका आहे. तर त्याचं उत्तर सांगतायत, ऐका आता. कोण दुसरं सांगताय का? अभ्यास केलेला आहे का पुरुष मंडळी? सांगा पेंडे साहेब. नव्हता नाना समाधान सांगतात, वेदांचे समाधान सांगतात त्याचं हां की बाबा म्हणजे जर समाधान होणे हे अशक्य काय असं जर वाटत असेल तुम्हाला तुम्ही अशक्य नाही म्हणून सांगतात. त्यासाठी आता कोणाला असं वाटेल नाही नाही आम्ही आता बरोबर पकडले आम्ही की पहिला संस्कार आणला कुठून? उत्पत्तीचा पहिला संस्कार कुठून आला? जर नसेल तर पूर्व उत्तरला कारण झाले हे बरोबर आहे, पण पहिलाच आला कुठून? ज्याला बीजवृक्ष न्याय असं म्हणतात. पहिलं बी आलं कुठून? झाड आधी का बी आधी? कोणतं का माना? आमचं काय म्हणणं, पण पहिलं आणलं कुठून? पहिलं बी आलं कुठून? तर त्याचा पहिलं बी आलं कुठून? तर त्याचा असं आहे, सगळ्या बीज हे सगळे दिसतंय ना संपूर्ण सृष्टी की भगवंताच्या संकल्पाने क्षणात उत्पत्ती होते आणि क्षणात नाश होतो. तसं त्याचं फार मोठं गणित आहे असं काही नाही. सगळ्या सृष्ट्यांचा नाश केल्यावरती ते सृष्ट्या जातात कुठे? त्याला प्रलय असं म्हटलेलं. सगळ्या सृष्टीचा प्रलय झाल्या पुन्हा सृष्टी उत्पन्न करताना बीजच लागल ना. पहिलं तर नाश केलं तुम्ही, आणलं कुठून? तर भगवंताच्या संकल्पाने सृष्टीची उत्पत्ती होते आणि भगवंताच्या संकल्पाने सृष्टीचा नाश होतो. म्हणून बीज कोण आहे? भगवंत हाच बीज आहे. म्हणून नवीन आणलं कुठून? हास्ताचा पाहिलं तर संभवत नाही. पण हे केव्हापासून घडत आलंय? अनादिकाल आलं. म्हणून याचं उत्तर अनादिमध्ये करते. तुम्हाला गेल्या वेळेस सांगितलं की आता बरेचसे पक्षी जसं डायनासोर आता नाश पावला म्हटले, डायनासोर दिसाना. म्हणजे म्हणले पुढच्या सृष्टीत कसा येईल? येईल ना संकल्पाने. भगवंताच्या संकल्पाने डायनासोर नाही, डायनासोर सारखे हजारो प्राणी निर्माण होऊ शकतात आणि हजारो प्राण्यांचा पुन्हा नाशही होऊ शकतो. आणि आत्तापर्यंत वेगवेगळ्या सृष्टीमध्ये वेगवेगळे प्राणी आज बी आहेत. सृष्टी काही एकच नाही ना, अशा हजारो सृष्ट्या आहेत आत्ता अस्तित्वात. त्याच्यामध्ये बी आहेतच जीव अनेक नाना प्रकारचे शरीर धारण करून. तर हे सारं आहे ते हे अनादिकालापासून चालत आलेलं आहे आणि पुढे चालत राहील. अनादिपदाचे अर्थ सांगता येतात, ऐका. वेदांत सांगतात की ब्रह्म दोन माया आणि संबंध आहे ना. सृष्ट्या सुद्धा हजारो वेळा सृष्ट्या आज बी आहेत. ब्रह्मांड किती येतं? अनंत ब्रह्मांडे उदरी अरे हा बालकनंदा घरी. तर आजही सृष्ट्या हजारो अस्तित्वात आहेत. पूर्वी बी हजारो होत्या आणि पुढेही हजारो राहतील. एक सृष्टी अस्तित्वात आहे असं नाही. आज सुद्धा ब्रह्मांड इतके येतो, कारण सृष्ट्या नुसत्या उत्पन्न केल्याने लगेच नाश करून टाकल्या असं नाही ना. त्या चालू आहेत ना. कारण प्रत्येक याच्या ब्रह्मांडामध्ये काय उत्पत्ती आणि लय हे दोन्हीही चालू आहे आणि त्याच्यामुळे सृष्ट्या सुद्धा अस्तित्वात आहेत. त्याच्यामध्ये म्हणजे आत्ताही हजारो आहेत. हे एक नाही. याला कारण आहे व्यापकता. व्यापक पद हा निरपेक्ष व्यापक धरलेले तिथे. ब्रह्म निरपेक्ष व्यापक आहे. त्याच्या सापेक्षित माया व्यापक आहे आणि त्याच्या सापेक्षित सृष्ट्या व्यापक आहे. म्हणून हजारो सृष्ट्या आहेत. एक ब्रह्म निरपेक्ष व्यापक आहे. त्याच्या म्हणजे त्याला व्यापक हा शब्द शोभत नाही. त्याच्या खालोखाल माया व्यापक आहे. माया त्याची ब्रह्म, ब्रह्म त्याची माया, अंग आणि छाया जया परी. आणि त्या मायेने निर्माण केलेलं ईश्वर मात्र एकच आहे. हे लक्षात ठेवा बरं. देव हा एकच आहे. ज्याला देव म्हणतो आपण तो ईश्वर हा एकच आहे.
धर्म अनेक आहेत, अनेक धर्मात एकच ईश्वर आहे. असं नाही आहे की प्रत्येक धर्माचा सेपरेट ईश्वर आहे, नाही. त्यांचे पंथ भिन्न आहेत, धर्म भिन्न आहेत, त्या धर्म सांप्रदायिक पद्धती भिन्न आहेत, त्यांच्या पद्धती भिन्न आहेत प्रत्येकाच्या. देव एकच आहे. त्याच्यामधले प्राणी अनेक आहेत, त्याच्यामध्ये जाती अनेक आहेत, पण देव एकच आहे. म्हणजे आता ते मुख्य देव म्हटलं तर त्याला ब्रह्म म्हणतात, आणि सृष्टी निर्माता देव म्हटलं की ईश्वर. कारण ज्याने सृष्टी निर्माण केली असा देव म्हटलं तर त्याला म्हणायचं ईश्वर. ज्याने सृष्टी निर्माण केली नाही असा एक देव आहे त्याला म्हणायचं ब्रह्म. ज्याच्यापासून जे काहीच झालं नाही. तर तुम्ही ईश्वर आहात का ब्रह्म आहात? तुम्ही ईश्वर नाही, कारण ईश्वर हा उपाधी प्रधान आहे. आता आम्ही उपाधी धारण केली, पण आमच्या अविद्येची उपाधी आहे, म्हणून आम्ही अविद्येच्या उपाधीत राहतो, अविद्येच्या उपाधीत जगतो. जर आत्मज्ञान ब्रह्मज्ञान झालं तर ब्रह्म होतो. तो कुठे झाला? डायरेक्ट स्वरूपामध्ये गेला, ईश्वराच्या उपाधीमध्ये जातो. आणि द्वैतवादी मात्र उपाधीत मानतात. द्वैतवादी ते म्हणतात मग जगत आहे, जगतापासून जीव मुक्त झाला तर ईश्वर स्वरूप होईल. ईश्वर स्वरूप त्याची उपाधीच वेगळी आहे, तो होईल कसा? जीवाची उपाधी अविद्या आहे, त्याची माया आहे, आणि हेही अनादिकालापासून आहे. म्हणून ब्रह्म अनादिकालापासून आहे. नंतर दुसरा पदार्थ अविद्या, ज्याच्यापासून जीव झाला तोही अनादी आहे, किंवा ज्याच्यापासून ईश्वर झाला ती माया अनादी. इथं त्यांनी एकच शब्द वापरला 2 नंबर मुद्द्यात, अविद्या. आणि तिथं दुसरं म्हणजे तुम्हाला सांगितलं की माया बी म्हणाली. आणि नंतर या दोघांचा म्हणजे माया आणि ब्रह्म यांचा संबंध अनादी. नंतर तिसरा जीव आणि ईश्वर यांचा भेद. आलं लक्षात? तिथं पुढे जीव आणि ईश्वर. जीवाची उपाधी अविद्या, ईश्वराची उपाधी माया. हे लक्षात ठेवा. आता उपाधी या पदाचा अर्थ तुम्हाला कळाला असेल. इथला अर्थ उपाधी असा आहे की ज्याच्याशिवाय त्याची उत्पत्ती राहणार नाही, त्याचं नाव आहे ती उपाधी. ब्रह्म स्वतःपासून काही, ब्रह्मापासून काही झालं नाही, ब्रह्माने काही केलं नाही. हे ब्रह्मस्वरूपाचं वर्णन. त्याने काही निर्माण केलं नाही, ते कोणाच्या भानगडीत पडलं नाही. मग तिथे उपाधीचा संसर्ग झाला. माया, पहिल्यांदा माया धरायची, अविद्या नाही धरायची. कारण जीव आधी का ईश्वर आधी? तुम्हाला क्षणभर आधी मानावे लागेल. आता इथे आधी म्हणताना अनादी करून टाकलंय दोघांनाही, बरोबर आहे का नाही? दोघंही अनादी. तरी निर्माता आधी का उत्पन्न झालेला पदार्थ आधी? त्याचं नियंत्रण करणारा आधी असावा लागेल. आणि म्हणून नियंत्रक आधी. जरी अनादी म्हटलेला असेल तरी सुद्धा ईश्वर, माया उपाधिवान, नंतर त्याच मायेची तमगुण प्रधान जी उपाधी, तिला अविद्या म्हणतात, त्याच्यातून जीव झाला. म्हणजे झाला म्हणजे आज आपण त्याला कधी झाला हे नाही सांगितलं, त्याला अनादी म्हणतात. पण अविद्या उपाधीच्या द्वारे झाला ना. जगात आता इथे 6 पदार्थ अनादी म्हटले, नंतर या 5 परस्परात असलेला भेद म्हणजे पहिलं ब्रह्म, अविद्या, संबंध, या दोघांचा जीव, ईश्वर, आणि या 5 परस्परातला भेद. हा मुद्दा महत्वाचा बरं काही सगळ्यांनी लक्षात ठेवा व्यवस्थित. कारण हे झालं केव्हापासून असं म्हटलं तर हे अनादी येतात. मग त्या अनादीत एवढे पदार्थ, 6 पदार्थ अनादी आले. तर 6 पदार्थ अनादी आले. शंका बरं का? आता ऐका, त्याच्यात नाही. 6 पदार्थ जर अनादी असतील तर महाराज द्वैतच आलं ना हो. कारण 6 अनादी पदार्थ आहेत तुमचे, म्हणून इथे द्वैतापत्तीच आहे. ब्रह्म अनादी अनंत आहे आणि हे अनादी सांगताय असं शास्त्रात लिहिलेलं. आता तुम्हाला अनादी अनंत कळालं पाहिजे आणि अनादी शांत कळालं पाहिजे. एकच पदार्थ हा अनादी, मुख्य पदार्थ एकच अनादी. कोणता? मग ते अनादी आहे आणि अनंत आहे. अनंत आहे म्हणजे तेच राहतं. खाली शेष कोण आहे? ब्रह्मच राहत. मग हे मध्ये आलेले पदार्थ आगंतुक आहेत. जे माया उपाधिवान पदार्थ आहेत हे आगंतुक आहेत. अर्थात ते सगळे पदार्थ म्हणजेच अविद्या, त्यांचा संबंध, नंतर जीव, नंतर ईश्वर आणि या 5 भेद, हे सगळे पदार्थ शांत आहेत.
आता शांत पदाचा अर्थ आहे आत्मज्ञानाने ब्रह्मज्ञानाने बाध होतो त्यांचा काय झाला बाध झाला म्हणजेच नाश झाला म्हणजे संपली पण ब्रह्म संपलं नाही म्हणून त्याला अनंत म्हणतात म्हणून एकच पदार्थ श्रेष्ठ ठरला कोणता ब्रह्म जो अनादि आहे आणि आनंद आहे. चला पुढे ते साई पदार्थ अनादी रूपाने म्हणजे स्वरूपाने अनादी आहेत हा आणि त्यांच्यातला अहंकार जे आहे अहंकार सुट्टीने सांगितलं उत्पन्न होतं हा. म्हणून पण वास्तविक तो अनादी नाही आहे पण प्रवाह रूपाने अनादी म्हणून सांगितलं. आता जगत सुद्धा प्रवाह रूपाने अनादि आहे. आपली माणसं आहेत का नाही आता चालू तुम्ही आम्ही आहोत बरोबर आपले पूर्वज होते जे शब्द भूतकाळात वापरला तुम्ही होते गेले म्हणजे पूर्वज म्हणजे जे ज्यांच्यापासून आमच्या उत्पत्त्या झाल्या मागे आजा पंजा माऊली म्हणतात तसा आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला लेखत लेखत नातू पंतू तोही कैसा झाला केव्हा वेडा झाला दोन पाठ वेगळे म्हणजे तोही वेडा झाला म्हणजे सगळी मागची गेली पण आपण आहोत ना आता आपणही गत्वा निवर्तन मग आपण गेल्यानंतर ते म्हणले मग खाली कोणच नाही राहणार आहेत ना आपली पोरं ते म्हणले ते पोरं आहेत चालू परत त्या मुलांची मुलं अजून तुम्ही 5 लाख वर्षानंतर जरी आले तरी सुद्धा 5 लाख नाही राहणार ना आता कारण 4 लाख 5,000 वजा करायचे असं वाटतं ते 4 लाख वर्ष धरू आपण चला 5 सोडून द्या 4 लाख वर्षाने आले तरी सृष्टी चालू राहिलेली दिसेल ते म्हणजे 4 लाख वर्षांनी कारण कलियुगाचा नाश तोपर्यंत होणार नाही म्हणजे सृष्टी राहणारच आहे आणि त्याच्यानंतर सुद्धा राहणार कारण त्याच्यानंतर कलियुगाचा नाश झाल्यानंतर पुन्हा काही काळाने पुन्हा सत्ययुगाची उत्पत्ती होईल त्यावेळेस परत जीव तयार होईल जीव हाही मरत नाही आता म्हणून आपण अनादिकालापासून आहेत मग आपण कुठं मेलो तेव्हा आपली शरीरं मेली ज्याला ब्रह्मज्ञान होत नाही तो मरत नाही ज्याला ब्रह्मज्ञान होत नाही तो मरत नाही कशाला ब्रह्मज्ञान करायचं महाराज तर मग जीव दशा जात नाही काय उत्तर आहे त्याचं जीव काय तुम्ही ब्रह्म आहात का जीव आहात ब्रह्म आहात मग तुम्हाला जीवदशा घालवायची असली तर ब्रह्मज्ञान लागेल आणि जीवदशा घालवायची नाही महाराज आम्हाला जीवदशा नाही घालवायची आम्हाला या सृष्टीमध्ये शरीर घ्यायच्यात भोगायचे आम्ही कर्म करू त्याच्याप्रमाणे फळं मिळतील हे तर चालूच आलं ह्याच्यासाठी काय विशेष इकडे यायची गरजच नाही परमार्थ करायची देवदेव करायची बी गरज नाही देवाचीही गरज नाही कारण असे कितीतरी लोक आहेत ना सृष्टीत काय एवढेच लोक आहेत काही इथं बसलेले वा किती बी आहेत आणि मग यांनी एकच ठरवलेलं आहे काय भोगायचे मारायचं दुसरं शरीर घ्यायचं मग ते किती 84 लाख शरीरामध्ये फिरू पुन्हा जन्म घेऊ पुन्हा त्या शरीर आम्ही केलेले कर्म आम्ही भोगू पुन्हा मरू तर याला ब्रह्मज्ञानाची गरज नाही आता तुम्ही जर जीवदशेला कंटाळलेलेच असतात तर ब्रह्मज्ञानाची आवश्यकता आहे ब्रह्मज्ञानाची आवश्यकता कोणाला आहे तर जीवदशेला कंटाळा म्हणजे दुःखच दुःख आहे पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा मरणं याच्यामध्ये दुःखच आहे आणि या दुःखाला जो कंटाळला त्याला मुमुक्षु साधक जिज्ञासू असं म्हटलेलं आणि मग हा ब्रह्मज्ञानाच्या उत्पत्तीसाठी सद्गुरूंना शरण जातो ईश्वराची भक्ती करतो देवाची भक्ती करतो शास्त्रनिष्ठ होतो आणि मुक्त होतो तर त्याला ब्रह्मज्ञानाची गरज आहे नाहीतर या जीवपणाचा नाश ब्रह्मज्ञाना वाचून होत नाही चला अनादी कालामध्ये पूर्वी कोणत्याही समय घट नाही पट नाही सर्प नाही हा म्हणजे पूर्वीची पूर्वापार परंपरा सांगतायत तर पूर्वीपासून चालत आलेलं आहे पुढे सुद्धा चालत राहील याच्यासाठी काही देवाला काय करावं लागतं त्याच्या संकल्पने तयार झालेलं आहे ते अनादीच आहेत ते पहा आता ब्रह्मज्ञानामध्ये बी ब्रह्मज्ञान हा ईश्वराचा संकल्प आहे का नाही तर जीवाचा प्रयत्न आहे ईश्वराच्या संकल्पात काही ब्रह्मव्यक्ती निर्माण व्हावे हा जरी संकल्प आहे त्याच्यात काही जीव मुक्त होते आणि काही बद्धही राहते पण प्रयत्न करेल तो मुक्त होईल ना म्हणून संसार हा प्रारब्धाच्या अधीन आहे आणि परमार्थ हा प्रयत्नाच्या अधीन आहे ज्यांनी प्रयत्न केला नाही त्याचा परमार्थ होणार नाही आणि तो मुक्तही होणार नाही आणि तो प्रयत्नच करत नाही
आणि संसारात प्रयत्न करतात, म्हणजे ते म्हणले फार धडपड करतात, कारण नाही केल्यावर कसं जमल महाराज, ते पोटा संसारातला. तर संसारात काही नाही केलं तरी तुमच्या सांपत्तिक स्थितीमध्ये आयतीच राहणार. याचं कारण आहे प्रारब्ध आहे. पण ते प्रारब्धच तुमच्याकडून प्रयत्न करून घेतं. म्हणजे आता ते म्हणले नाही लाईट आली, मला आता दाऱ्यावर जावं लागेल. दाऱ्यावर जावं लागेल तर हे प्रयत्न, लाईट येणं आणि तुम्ही दाऱ्यावर जाणं हेच तुमचं प्रारब्ध आहे. तुम्ही तिथं ते कर्म करायला गेले है ना, त्या कर्मामध्ये तुमची प्रवृत्ती झाली, तुम्ही ते कर्म करायला गेले. आता इथे ते म्हणले मग पारमार्थिक प्रयत्न बंद झाले. ते म्हणले कारण तिकडे ते प्रारब्ध आडवं येईल नाही, कारण तिथं लाईट आली म्हणलं पाठाला कसं काय यायचं. तर तुम्हाला भगवत चिंतन करता येतं. काय नुसता पाठ एवढंच चिंतन आहे असं सोडून द्या. तुम्ही जिथे जे जे करत असताल ना तिथे भगवत स्मरण करणं, नामस्मरण करणं हे हापार मारतो नाही का तेव्हा आहे ना, तो करता येतो ना. म्हणून ते तर प्रयत्न वापरता येत ना. तिथं जर फालतू विचार डोक्यात घेऊन बसला त्याच्यापेक्षा हे विचार जर ठेवले नामस्मरणाचे तर तिथे प्रयत्न होतो. आणि तेच नामस्मरण एक दिवस त्याला पुन्हा इतक्या उंचीपर्यंत घेऊन जातं की मग त्याच्याकडून या इच्छांचा त्याग संभवतो, म्हणजे सांसारिक इच्छांचा त्याग संभवतो आणि असली परमार्थात प्रवेश होतो. हे संचित कसं मानलं म्हणजे? संचितामध्ये संचित कसं मांडलं म्हणजे ते होते संचित आणि येले ते होते संचित आणि येले ते आजे नवलमी. हा, होते संचित म्हणजे पूर्व संचितातलं असलेलं पुण्य, असंच म्हटलं ना. आता तिळे तिळे पुण्य साचा पडे तरी ते बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेशी आतोडे समागम घडे असं प्रमाण आहे. मग त्याच्यात संचितात असलेलं पुण्य मागच्या जन्मातलं आहे ना, तेही काम करत आहे. तुमची शंका अशी आहे की नुसता प्रयत्नच काम करतील असं नाही, तर मागचं पुण्य हे वाया गेलं का नाही, पण फार आहे का मुक्त करण्यासारखं नाही, म्हणून ते काम करतं. आणि मोक्ष देण्यासाठी लागणारी पुण्य ही स्वतंत्र आहे, म्हणजे त्याला निष्काम पुण्याची जी आहे ना ती पुष्कळ लागते. संसार करायला जर पुष्कळ कर्म लागतं तर मुक्त व्हायला पुष्कळ निष्काम पुण्याही नको का. तर ती एवढी पुण्याही एकाच दिवशी नाही तयार होत, म्हणून प्रयत्न करून करून गोळा केला. पुढे सृष्टीच्या प्रलयकाला झोपेमध्ये जसे जागृत संस्कार राहतात त्याप्रमाणे मग जसे याच्यात पण आपलं वर्तमान जगत सुद्धा संस्कार रूपाने अविद्येत राहतं म्हणून सांगितलं. संस्कार रूपाने जगत सुद्धा अविद्येत राहतं, म्हणून याला हे प्रवाह रूपाने असं म्हटलेलं आहे. सांगा. जसे पूर्वीचे संस्कार झालेले असतात ते उत्तर संस्कार राहतच येतातच, आणि त्याप्रमाणे मग तुमचा जो आज जे संस्कार होत नाही. बरोबर आहे. तिथं दृष्टांत त्या रहाटगाडग्याचा दिलेला आहे की पहिला संस्कार आणला कुठून, तर पूर्वीपासून अनादी हे जगत असल्या कारणाने आणि ईश्वराच्या संकल्पाने उत्पन्न होणारं हे जगत, तर त्याच्यात पहिला जगत कुठून सुरू झालं हे नाही सांगता येणार, कारण असे जगत अनेक वेळा उत्पन्न झाले आणि नाशही पावले. जसं एखादं रहाटगाडगं येथे फिरायला लागल्यावरती पहिल्यांदा पाळणा कोणता बांधला, किंवा त्या जत्रेतल्या पाळण्यामध्ये पहिला पाळणा कोणता सुरू झाला, तर हे फिरायला लागल्यावर नाही सांगता येईल. तसं हे अनादिकालापासून जगत उत्पत्ती, स्थिती आणि नाश याच्यामध्ये फिरत चाललेलं आहे. म्हणून याचं उत्तर केवळ एकच आहे की पहिला संस्कार आणला कुठून, तर अनादी आहे. कारण त्याच्याविषयी नक्की लिखाण नाही करता येणार तुम्हाला, ते किती जगत झाले. आणि बरं केले बी समजा तुम्हाला काय त्याच्यापासून फायदा की 1,95,35,35,35,35,35,735 एवढे जगत झाले. काय फायदा, म्हणजे मोजून बी सांगितले की एवढे जगत आधी झाले. एवढे झाले का, याचाच अर्थ अनादी म्हणा ना. पूर्वीपासून आहे, नाश पावतं परत उत्पन्न होतं, असं अनादी रूपाने चालू आहे. आणि पुढे सुद्धा चालत राहील, म्हणजे हे पुन्हा याची गती राहील. आता या जगतातला फक्त तोच जीव मुक्त होतो. कोणता, जो कोणी ब्रह्मविद्या या ठिकाणी हस्तगत करेल तो मात्र मुक्त होऊन जाईल. ब्रह्मविद्या हस्तगत करणार नाही तर असाच पुन्हा आणखीन संस्कारापासून पुढचे जन्म चालूच आहे. पुढे
जो पदार्थ नसून त्याची म्हणजे वाणी रोशनी प्रती म्हणजे असंच सांगावं लागणार मला. आणि तसं- आता दुसरा एक भाग आहे आणखीन एक, की हे पदार्थ वास्तव आहेत का हो? तर नाही. तर जसा एखादा चित्रपट एक अर्ध्या तासाचा काढला, एखादा चित्रपट 1 तासाचा काढला, एक 3 तासाचा काढला, जेवढा चित्रपट चालला असेल तेवढा चित्रपट तो प्रतितीला येत राहतो, बरोबर ना? आपल्या चित्रपटाचे 3 अंक संपलेले, आपण 4थ्या अंकात येतात. पण त्या कलियुगात आहेत ना. हा, आता आपण कलियुगात आहोत, त्याचे 3 अंक संपलेत. सत्य, कृतत्रेता, द्वापार हे तिन्ही संपले. आपण याच्यात आहोत. आपल्याला आता जगत इतकं मागं झालेलं समजतंय आणि पुढे होणारे इथपर्यंत ज्ञान राहत. पण अशी युगही अनेक होऊन गेलेले, म्हणजे ज्याला महायुग म्हणतात. 4 युगांचं एक होतं ते महायुग. अशी महायुगही हजारो लाखो होऊन गेलेली. तर तेव्हा एक सरत चालतं आणि एक काय होईल, पुढचा येत राहा. तर हा प्रवास चालू आहे नित्य. चला पुढे. पण प्रत्येक विषयी सांगितलं की स्वप्नामध्ये ब्रह्मचार्याचा पुत्र मुलगा अर्थात हे नातू झाला. जगात स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे, हे म्हटलं होतं तुम्ही. तर जगत कसं आहे? स्वप्नाप्रमाणे मिथ्य आहे. किती मागं गेले आणि पुढे येत असले तरी हे चित्रपटासारखं आहे. मागचे अंक संपले, पुढचे येत राहतात, मागचे संपले, पुढचे येतात. आणि आले त्या सगळ्यांचा आता जीवाला काय वाटतं, हे सत्य आहे असं वाटतं. विशेष करून पुराणादिकांचा अभ्यास केल्यावरती लोकांच्या बुद्धीमध्ये हे जगत सत्य आहे अशा प्रकारचा भाव होतो. ज्या वेळेला वेदांत शास्त्राच्या अभ्यासाला बसला त्यावेळेला जगत मिथ्या आहे असा भाव केला. दोन्ही अभ्यासच आहे. पण मागच्या ज्या वेळेला आपण पाहतो पुराण, त्यावेळेला असं लक्षात येतं की हे सत्य आहे बरं का, असं देवादिकांनी असं केलं, असं. तेच शास्त्राच्या वेदांत शास्त्राच्या अध्ययनाला बसल्यानंतर जगत मिथ्या आहे. जगत मिथ्या, दोन्ही याच्यात भेद आहे का नाही? जगत मिथ्या आहे म्हणजे भ्रमाने भासणार आहे. भ्रम गेला तर भ्रमिष्ठ पदार्थाची निवृत्ती होऊन जाते. घंटागाडीच्या आवाजात बोलत होतो. स्वर तसा बदलतो. पुढे तसं हे स्वप्नात युगपत सगळे एकाच वेळेस पुत्र मुलगा नातू एकाच वेळेस उत्पन्न होतात. त्याप्रमाणे म्हणजे हा जे पूर्वपूर्व अहंकार आणि त्याचं ज्ञान आहे ते उत्तर अहंकाराचा अभ्यास त्या उत्पन्न करतात. म्हणून सजातीय वस्तूच्या पूर्वजांना सरकारने अहंकारातील बंधाचा अध्यास समोर हे सिद्ध झाले. अशा प्रकारचे अध्यासाची स्थिती केली होती की पूर्व संस्कार आणि हे उत्तर याला कारणीभूत ठरतात. पुढे झालं. सजातीय वस्तूच्या पूर्वज्ञानजन्य संस्काराने अहंकारादी बंधाचा अध्यास संभवतो असं हेडिंगमध्ये आलं. तर हा अध्यास कशामुळे संभवतो? तर सजातीय हे पद आलं म्हणजे सत्य पद गेलं. वस्तूच्या पूर्वज्ञानजन्य संस्काराने म्हणजे जो काही संस्कार चित्तात झाला त्याच्यातही त्यांनी ज्ञानाचा विषय दिला होता पाठीमागं, की ज्ञानाची आता बोलायची गरज नाही, तर केवळ संस्कार हेच काय कारण आहेत आणि त्याद्वारे अहंकार हा संभवतो. आणि हा अहंकार अनादिकालापासून आहे. संस्कार केव्हापासून आहेत? अनादिकालापासून. काही उत्पन्न होतात, काही नाश पावतात. हे संस्कार हे अहंकाराधिक नित्य नाहीत, कारण अहंकाराधिक राहतातच अनित्य पदार्थाच्या ठिकाणी. नित्य कसे होतील? म्हणून साक्षी केवळ प्रकाशक आहे. आता कार्याध्यासास हे दोषत्रय कारण नाहीत म्हणतात. वाचा. कार्याध्यासास हे दोषत्रय कारण नाही. आता कार्याध्यास म्हणजे काय? तर अहंकाराला कार्याध्यास म्हटलं. त्यातला अर्धा भाग खंडन झालं. कोणतं? सत्य पदार्थ. हा, म्हणजे सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार हा जो मुद्दा होता तो आतापर्यंत खंडित झाला, वेदांतांनी केला. आता दुसरा मुद्दा आलेला आहे त्याच्यातलाच कार्याध्यासाचा, आणि त्याला म्हणतात दोषत्रय. प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय दोष हे अध्यासाची सामुग्री आहे. आणि ही अध्यासाची सामुग्री जी आहे ती वेदांत मताप्रमाणे सिद्धच होत नाही. म्हणून अध्यास हा अध्यास नसून सत्य आहे असा, म्हणून असा प्रकारचा भाग पूर्वपक्षाने दिला होता. आता त्याचं खंडन येत आहे. ऐका, याचा भाग पाठीमागं तुम्हाला पान नंबर 34-35च्या आसपास होऊन गेला आहे. आता आपण लांब आलो 46 पर्यंत.
पण पाठीमागचं जाऊन अभ्यास करावा लागेल म्हणजे मग तुम्हाला हा विषय कधी होऊन गेला हे कळेल. आता याने तात्पुरता विषय दिलाय तिथं ऐका. पूर्व पक्षाचा आडवाद, पण हा विषय कुठून आलाय? पान नंबर 34-35 मध्ये गेलाय तो माग. आणि तिथून तो मग ते वाचल्यावर तुमच्या त्यांनी काय म्हटलं होता त्याचं आता खंडन. चला. पूर्व पक्षाचा अनुवाद. प्रमात्याच्या ठिकाणी लोभ भयाती, प्रमाणाच्या ठिकाणी चित्त मलादी आणि प्रमेयाच्या ठिकाणी सादृश्य हे 3 दोष अध्यासास कारण आहे. कोण म्हटलं होता? पूर्व पक्ष म्हणजे शंका घेणारा शिष्य, हे सगळं पूर्व पक्षामध्ये आलं. पुढे. आणि आत्मा व अहंकारादी बंध यांमध्ये सादृश्य नाही. कोणामध्ये सादृश्य नाही? आत्मा आणि अहंकारादी बंध यांच्यात सादृश्य नाही. प्रमाता व प्रमाणांची स्वरूपे असिद्ध आहे म्हणून आत्म्यावर बंधाचा अध्यास नाही हे पूर्व पक्षाचे म्हणणे आहे. असं पाठीमागे येऊन गेलं म्हणून म्हटलं मागचं वाचा. तर असा विषय घेतला होता आणि याच्यावरून त्यांनी काय केलेलं होतं, हा अध्यास नसून सत्य आहे याला दुजोरा दिला होता पूर्व पक्षाने. आता समाधान वेदांती सांगतायत म्हणजे या कार्याध्यासाला दोषत्रय कारणच नाही. तो म्हटला होता कारण आहे आणि सामुग्रीशिवाय कार्य उत्पत्ती होत नाही. जर हे तिन्ही दोष नसतील तर अध्यास होणार नाही, पण हे तिन्ही दोष संभवत नाही असं तो म्हटला होता. आता तो कसं आहे ते ऐका. परंतु हे म्हणणे बरोबर नाही. कारण पूर्वी ज्याचे असण्याने कार्य होते आणि नसण्याने होत नाही असे कारणाचे लक्षण केलेले होतं आपण. कारणाचं लक्षण काय केलं? ज्याच्या असण्याने कार्य होतं, ज्याच्या नसण्याने कार्य होत नाही त्याला कारण असं म्हणतात. चला. जसे दंड, चक्र, कुलाल, मूर्तिका असतील तर घट होतो, नसतील तर घट होत नाही. बिलकुल. काय काय लागेल? दंड म्हणजे लाकूड, काठी, ती चाक फिरवण्यासाठी कुंभाराला लागते. चक्र म्हणजे चाक लागेल. दुसरं काय लागेल? कुलाल म्हणजे कुंभार. तिसरं मृत्तिका म्हणजे माती. म्हणजे हे सगळं पाणी सुद्धा लागेल, कारण ते काय नुसतं मातीचा नाही घटून तर पाणी बी लागते. त्याच्याशिवाय गाढवाची लीद सुद्धा लागते, माहीत नसेल त्यांना, कारण ती त्याच्यात मिसळल्याशिवाय नाही होत. आणि मग त्याचा परत त्याला एक जीव करावा लागतो. आणि मग त्याच्यानंतर चाकावरती तो असा चांगला मळलेला मऊ गोळा असा ठेवल्या, त्याच्यात खडा असावा लागत नाही कारण माती मऊ लागते ती. आणि मग त्याच्यानंतर त्याला ते असा चाक फिरत राहतं, त्यावेळेला हाताने फक्त त्या ओल्या मातीला आकार दिला जातो. तर हे सगळं त्याला कुंभार बी लागतो, कुलाल. तेव्हा हे नसतील तर घट होत नाही. म्हणून दंड चक्र आदी घटाचे कारण आहे. बरोबर आहे. दोषत्रय नसेल आदी सगळे धरायचे. दंड, चक्र आदी जेवढे आता आपण वर्णन केले हे कारण आहे. तसे दोषत्रय नसेल तर अध्यास होत नाही असे नाही. आता दोषत्रय नाही म्हणले मग अध्यास बी नाही. अहो पण दोषत्रय नसला तरी अध्यास होतो हे सिद्ध केलं तर हा मुद्दा खंडित होईल. काय करावं लागेल आता तुम्हाला? हे नसला तो म्हणला ही सामुग्री आहे अध्यासाची. हा ठीक आहे ना, अध्यासाची सामुग्री. पण जी सामुग्री नसेल तरी जर तुमचं कार्य होत असेल तर ती सामुग्री अध्यासाची सामुग्रीच नाही हे सिद्ध होईल. कसं ते ऐका. दोष नसतानाही अध्यास घडतो म्हणून दोषत्रय अध्यासाचे कारण नाही. बरोबर. प्रथम सादृश्य दोषा वाचून अध्यास कोठे घडतो? पहिल्यांदा सादृश्य पदाचा अर्थ घ्या. प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय दोष असे सांगितले होते. त्याच्यामध्ये सादृश्य हा दोष कशात आहे? प्रमेय वस्तूमध्ये. म्हणजे ते म्हणले रज्जूवर सर्प भासला तर रज्जूवर सर्प भासला तर जेवढ्या आकाराची मापाची रज्जू जशी पडलेली असेल म्हणजे वाकडी तिकडी है ना, तेवढ्या मापाची, तर तेवढ्याच मापाचा सर्पाचा अध्यास घडतो. त्याला सोडून अध्यास घडत नाही. तेव्हा दोरी आहे 3 फुटाची आणि साप भासला 6 फुटाचा असं होत. असं कोण म्हटलं? पूर्व पक्ष. लक्षात ठेवा बरं, हे पूर्व पक्षाचं म्हणणं आहे. म्हणजे सादृश्य दोष पाहिजे ते. आता वेदांती म्हणतात याची आवश्यकताच नाही, याची आवश्यकताच नाही. हे कसं सिद्ध करायचं ते ऐक.
आता तुम्ही मला हे कसं काय बरोबर 3च फुटाच्या दोरीवर 3च फुटाचा साप दिसतो आणि ते म्हणतात तुम्ही तर म्हणता त्याची गरजच नाही. कसं ते ऐका. आत्म्याच्या ठिकाणी जातीचा अध्यास सादृश्य दोषावाचून होतो. आता पहा कोणाच्या ठिकाणी कोणाचा चाललाय. दृष्टांत हा दृष्टांतच असतो, तो सिद्धांत कधी नसतो. आम्ही काय वापरतोय, तुम्हाला दृष्टांत सिद्ध करून दाखवायचा आहे का सिद्धांत सिद्ध करून दाखवायचा आहे? सिद्धांत सिद्ध करायचा आहे. जर दृष्टांत सिद्धांतासारखा पूर्ण 100% झाला तर तो सिद्धांतच होईल. म्हणून आम्ही रज्जू सर्पाचा दृष्टांत वापरलेला आहे, सिद्धांत नाही. ऐका, कारण ह्या बऱ्याच ठिकाणी अशी फसगत होते. परत वाचा आता. आत्म्याच्या ठिकाणी जातीचा अध्यास. आत्म्याच्या ठिकाणी आत्मा कसा आहे, ज्याच्या ठिकाणी जाती नाही असा आहे. आत्म्याला जाती नाही. आता ह्या आम्ही तर सगळे 18 पगड जातीशी बसलो इथे. ते म्हटले मग तुम्हाला जाती, ते म्हटले आम्हाला जाती म्हणजे शरीराला जाती आहे. शरीराच्या ठिकाणी एका शरीराच्या ठिकाणी जाती नावाचा भाग राहतो. जाती आत्म्याच्या ठिकाणी नाही आणि सूक्ष्म देहाच्या ठिकाणी सुद्धा नाहीये. म्हणजे हा जाती ही इतकी बाहेर आहे. फक्त ज्या वर्णात जिथे जिथे जन्म झाले, ज्याच्या ज्याच्या पिंडामध्ये तो प्रविष्ट झाला, तो कोणत्याही ठिकाणी जन्म घेतो. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चार वर्णामध्ये अनेक प्रकारच्या जाती. ब्राह्मण एकच नाही, त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकार. ते म्हणजे आमचं त्यांचं नाही जमत, त्यांचं आमचं नाही जमत. म्हणजे त्याच्यातही अनेक प्रकार आहेत. एका जातीत अनेक पोट जाती आहेत. कुठे 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 जन्म घेते. मग ते म्हणले मग हे सगळ्या, तर या सगळ्यांचा आत्मा एक आहे आणि शरीरात जिथे जन्माला आले तिथे जातीची उत्पत्ती आहे. म्हणून जाती ही तात्पुरता आयुष्यापुरता मर्यादित कालावधीतला भाग आहे. शरीर पडलं तर जाती मिटली. तो पुढच्या वेळेला पुन्हा ब्राह्मण मेला म्हणजे ब्राह्मण पुन्हा ब्राह्मण होतो असं नाही. तो शूद्रही होऊ शकतो, चांडाळाच्या घरातही जाऊ शकतो. कर्मगतीवरती आधारित आहे. म्हणजे त्या सातत्याने त्याच्यामध्ये बदल होत राहतात. एक मनुष्य पण आता आपण आत्ता ज्या ठिकाणी आहोत ते म्हणजे पुढच्या वेळेला आपण इथेच येऊ, काही कारण नाही. कारण त्याचे जे पूर्वकर्म जे आहेत ना ते कर्म त्याला, पण लोकांना त्याचा इतका अहंकार तयार होतो या जातीचा. भलताचा अहंकार, तो देहाचा धर्म आहे. म्हणजे देहाबरोबर ती येतो आणि देहाबरोबर नाश पावतो. आत्म्याच्या ठिकाणी जाती नाही हे जर कळालं ना तर अहंकार नाश पावेल. म्हणजे आपला जो अहंकार आहे ना तोच अहंकार निघून जायचे. काय हो काय म्हणजे एका शरीराच्या ठिकाणी हो, मग तुम्ही कायमस्वरूपी तिथे जन्म घेतच नाही तर विषयच येतो कुठे त्या. हा आता याच्यामध्ये कर्माच्या अजून सूचना बऱ्याच भाग आहेत, घोटाळा आहे तसा. ते म्हटले मग आम्ही जर दुसऱ्या वेळेला दुसरीकडे जन्माला आलो, बरोबर आहे, दुसऱ्या कुळात जन्माला आलो तर त्याने पित्र कोणाची घालायची? तुमच्या डोक्यात नसलेली शंका आणून देतो ना. ते म्हणजे आता आम्ही आमचे पित्र घालतो. हा पण म्हणले तुम्ही कुठं ज्या कुळात जन्माला आले तिथपर्यंत संबंध तुमचा तेवढाच आहे. आणि पुढच्या वेळेला तुमचा जन्म कुठे गेला? दुसरीकडे गेला. मग तिथे काय करणार? ते तिथे गेल्यावर तिथले परत तिथले कुळ धरलं, तात्पुरतं धरलं जातं. ते कायमस्वरूपी नाही. आतापर्यंत किती कुळं बदलली आणि मग कोणत्या कुळाचा उद्धार करायचा? तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. आता बरोबर आठवलं. कोटी कुळे पुनीत. आता कोटी कुळे म्हणजे कोणाची? तुकोबरांनी बरोबर सांगितलं. कारण एका व्यक्तीचे कुळ किती होतात? एकच. हा आता आपण जिथे जन्म घेतला ते एक, आणि शरीर पिंड बदलल्याबरोबर, कारण जाती हा धर्म बदलला आणि त्याचं कुळही बदललं. दुसरीकडे जन्म घेतला त्यावेळेला पुन्हा आणखी तिकडे दुसरं नवीन आलं. म्हणून एका ठिकाणी आकृष्ट राहू नका. मुळातच हे अध्यस्त पदार्थ आहे, पण ते भ्रमाने भासणारे. म्हणून त्याच्यात भासणारे देह, जेवढी व्यवस्था ही सारीच खोटी आहे. फक्त एकच पदार्थ सत्य आहे आणि आत्मा, ज्याला जाती नाही, वर्ण नाही, गोत्र नाही, धर्म नाही, कोणताही भाग त्या ठिकाणी लागत नाही.
नामरूप संबंधो जाती क्रिया केलो आकारासीच प्रवातो वस्तुसी नाही. माऊली ज्ञानोबा यांनी सरळ सांगितलं, वर्णाभिमानी कोण झाले पावन ऐसे द्या सांगून मजपासी. अंत्यजादी योनी, अंत्यज जन्म कुठला पाहिजे घेतला, अंत्यज आणि चांडाळाच्या घरात जन्म मिळाला तरी चालेल, पण तुझं नाव मुखात पाहिजे देवा. आणि ते अगदी श्रेष्ठ कुळात जन्म घेतला आणि त्याला देवाचा तपास नसेल, उलट दुसरे उलटे सुलटे धंदे कर, काय कामाचा. म्हणून काय मना येईल तो जन्म देईल, भलते कुळी भलते ठाई, तेवी साकडे घालत नाही, हृदयी हुनी तुवान वजा. तुकोबराय म्हणतात मना येईल तो जन्म दे, कुठेही घाला मला जन्माला, आमचं काय म्हणणं नाही, फक्त आमचं भक्तपणा मोडला नाही पाहिजे. आणि ज्याचा जो भक्त राहतो तो कुठेही भक्तच असतो, आणि जो भक्त नसतो त्याला कुठेही घाला तो अभक्तच राहतो, कारण त्याच्यात ते नाहीच आहे, आतमध्येच नाही तर काय करेल. म्हणून कुठेही जन्म घेतले तर काय नाही पडत. या जाती आणि वर्ण हे तात्पुरते देहाचे धर्म आहेत, तुमचे कायमचे नाहीत. म्हणून कोणी म्हटला मी मराठा आहे तर मराठा आहे तर मरे वेल्यावर जाशील, त्याच्यापेक्षा दुसरं काय होईल. मराठा आहे तो मराठा कुठपर्यंत टिकला, ते आहे तोपर्यंतच. मग त्याला तिथपर्यंतच तेवढाच अभिमान आहे की मी तेवढा आहे, आणि पुढच्या वेळेला तो बदलला, कारण त्याला पुढचा जन्म कुठं आला, अहो माणसाचाच येईल का नाही ह्याची पिऊन पडतंय. त्याला माणसाचा जन्म येईल, मद्यपान करणारा कशी काय जन्म घाला लागतील, महापातकात गेले ते, महापातक म्हटलेलं आहे त्याला. त्याला पुढचा जन्म त्याला माणसाचाच मिळायला कठीण आहे. आणि मग त्याला आता गाढवाच्या जन्माला गेल्यावर तिथं काय परत म्हणायचं का मी कोण. तर अशी फार अवस्था वाईट आहे. जोपर्यंत चांगलं शास्त्र कळणार नाही ना तोपर्यंत त्याला म्हणजे हे अहंकार नावाचा पदार्थ आहे ना तो गलित होणार नाही. बरं तो आता किती अहंकार तयार केला, एका कुटुंबाचा, एका घराचा, एका जमिनीचा. माझी जमीन आहे तर तुझी जमीन शरीर आहे तोपर्यंतच राहणार आहे, तो गेल्यानंतर ती जमीन गेली ना दुसरीकडे. ते म्हणले माझ्या पोरांना, कोण म्हटलं तुझी पोरं, तुझी पोरच नाही येत ती, कारण कोणी बी जन्माला येईल तुझ्या घरात. ज्याने ज्याची संपत्ती हडप केलेली असते तो पुढच्या वेळेला त्याच्या घरात जन्माला येतो आणि पुन्हा तेवढा ताण देतो, नुसता जन्म नाही घेतो, त्रासच देतो. ते म्हणले आता काय करावं, पोरगा असं आलं. ते पोरग असं कसं काय पोरगाचा, तर त्याचं कारण आहे याने पूर्वी काहीतरी कुठाना केला आणि त्याला त्रास दिलेला असतं, तो त्याची भरपाई करायला तिथे जन्म घेतो आणि त्याच्याकडून तेवढी सेवा करून घेतो, तेवढी पीडा देतो त्याला आणि नंतर खुशाल मरतो. ते म्हणतो अंतर म्हणतं की शिवाय काय सांगता येत नाही काय काय होईल घटना, त्या सगळ्या पार कर्मयोगावर आधारित राहतात. चला तेव्हा आपला मूळ विषय काय चाललाय, आत्म्याला जाती नाही. हे लक्षात आलं ना तर जातीचा अहंकार जाईल. अहंकार आहे का नाही प्रत्येकाला आपापल्या ह्याच्यात, त्याला प्रत्येकाला अहंकार, मी असा आहे, मी आमका आहे, मी फला नाही, काय नाही. चला पुढे. ब्राह्मणत्वादी जाती हा स्थूल शरीराचा धर्म आहे. कशाचा धर्म आहे, स्थूल शरीराचा. ब्राह्मणत्व ही जाती झाली है ना, ब्राह्मण हा वर्ण झाला, ब्राह्मण हा काय झाला वर्ण, ब्राह्मणत्व ही काय झाली जाती. ती ब्राह्मणत्व ही जाती स्थूल देहाच्या ठिकाणी राहते आणि स्थूल देहाचं आयुष्य किती, जेवढं प्रारब्धजन्य असेल तोपर्यंत तो ब्राह्मण राहू शकतो. म्हणजे अगदी शूद्र सुद्धा ब्राह्मण होतो, ते माहिती नाही लोकांना. कारण याचं आचरण शूद्र अगदी चांडाळ, त्याच्यापेक्षाही जाऊन खाली म्हटल्या आधी वेश्याही, वाईट कर्म करणारे त्याच्याही खाली गेले. तर त्याने ते पण त्याच्यात भगवत स्मरण केलं तर त्याला भगवंताची भक्ती केली, पुढच्या जन्मात ब्राह्मण कुळात जन्म घेतला. आणि असे किती भेट, मुस्लिम सुद्धा ब्राह्मण कुळात जन्म झालेल्याचे उदाहरण आहे आणि ब्राह्मण सुद्धा मुस्लिम मध्ये गेलेल्याचे उदाहरण आहेत ना. सजन कशाचं उदाहरण त्याच्यातच दिलं जातं ना. हा कसा आहे, तो पूर्वी ब्राह्मण होता, कथेमध्ये असं म्हटलंय. सजन कसाया कोण होता, पण त्याच्याकडून काही अपराध घडला आणि त्या अपराधाच्या पोटी त्याला पुढचा जन्म कुठे गेलेला आहे, कसाई. पण कसाई कुळात जरी गेला तरी भक्ती होती का नाही, म्हणून तो टिकलाच. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा मुस्लिम कुळातही, मुस्लिम धर्मातही जन्माला येऊन सुद्धा हरिभक्ती केली. अशी तुम्हाला एक नाही
हजारो उदाहरणं दिसतील पाहायला. आणि वारकरी संप्रदायात हजारो मुस्लिम सुद्धा साधू झालेल्याची उदाहरणं दिसतील तुम्हाला. ते हजार कितीतरी मुस्लिम येऊन गेले. मग त्याचं कारण असं आहे की त्याचा पूर्व जन्म हा भिन्न असला पाहिजे. चला, आणि म्हणजे हे सगळं बदलणार आहे, टिकाऊ असं काहीच नाही. आता यातला टिकाऊ एकच आहे पदार्थ, कोण? आत्मा हा टिकाऊ, की ज्याच्या ठिकाणी जाती, वर्ण, गोत्र, कुळ हे कुठलंच लागत नाही. आणि तुम्ही कोण आहात? आत्मा आहात. म्हणून तुम्ही जर मी देह आहे असं म्हटलं तर तुमच्या भोवती सगळं हे फिरत राहील. जाती, वर्ण, कुळ, फिळ हे सगळं फिरत राहील ते. आणि मग त्याचा अहंकार धारण करेल आणि तो मरेल आणि पुन्हा जन्म घेईल. आणि जो याच्यातून सुटून गेला तर त्याच्यात म्हणून अहंकार रहित कोण झाला? त्याला ज्ञान तयार झालं. आणि कोणतं ज्ञान? तर हेच ज्ञान प्रगट झालं हृदयात, की अरे हे सगळं शरीरावर आधारित आहे, हा सगळा दिसणारा भौतिक प्रपंच खोटा आहे. आणि असं असेल तर मी मात्र सत्य आहे, म्हणजे चैतन्य सत्य आहे, आत्मा सत्य आहे. तर त्याचा अहंकार नाश पावतो. अहंकार कोणाचा गेला नाही. जो अहंकाराला धरून बसलेला आहे त्याचा अहंकार कसा जाईल? मग तो अहंकार सुट्टा कसा होईल? तर त्याला अहंकारच खोटा आहे असं कळालं. आणि माझ्या ठिकाणी तर याचा लेशही नाही. मी तर सच्चिदानंद ब्रह्मस्वरूप आहे. आपोआप गेला का नाही तो? आणि ब्रह्माने मात्र कायम डोक्यात राहील. म्हणून भ्रम गेला की सगळं जातं, भ्रम असला तर काहीच जाणार नाही. आणि भ्रम नाशासाठी शास्त्र पुढं आलं. शास्त्राने म्हणून खरा देव इथून सुरू झाला. सांगा. आत्म्याचा किंवा सूक्ष्म शरीराचा धर्म नाही. हा. सूक्ष्म शरीर म्हणजे अंतःकरण, हा. पंचप्राण आणि 10 इंद्रिये असा 16चा समूह. हे लक्षण आलं बरं का, लक्षात ठेवा. नेहमी शब्द येता राहतो की का महाराज सूक्ष्म शरीर म्हणजे काय, याचं लक्षण काय, तरी हे दिलं. आता सूक्ष्म शरीर म्हणजे अंतःकरण. अंतःकरण कसं आहे आता एवढ्यातच सांगितलं तुम्हाला. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या 4 घटकांनी युक्त, त्याचं नाव अंतःकरण. किंवा त्यांनाच अंतःकरण चतुष्टय असंही म्हणतात. तर ते अंतःकरण अपंचकृत पंचमहाभूतांच्या अर्ध्या सत्वांशापासून तयार झालेलं आहे ते अंतःकरण. हे याचा प्रत्येकाचा अर्थ ज्यांना माहीत असतो ना त्यांच्याकडून विचार करून घेत जा, कारण एवढ्या स्पीडली बोलल्यावर तुमच्या लक्षात नाही येणार. अपंचकृत म्हणजे भिन्न भिन्न असलेले, पंचीकरण न झालेले. अपंचकृत पंचमहाभूते पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, त्याच्या 7वांशापासून त्यातले अर्ध्या 7वांशापासून अंतःकरण याची उत्पत्ती होते. आणि अर्ध्या 7वांशापासून पंच ज्ञानेंद्रियांची उत्पत्ती होते. आले का पुढे? तर 10 इंद्रियांचा समूह असं म्हटलं त्यांनी. आणि 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय. आता रजगुणापासून कर्मेंद्रियांच्या उत्पत्ती होते. आणि 5 प्राणांची उत्पत्ती होते. अर्ध्या राजांशापासून कर्मेंद्रिय झाली आणि अर्ध्या राजांशापासून प्राण झाले. कोणाच्या? अपंचकृत पंचमहाभूतांच्या. आणि अंतःकरण 7वांशापासून झालं. अर्ध्या 7वांशापासून अंतःकरण झालं आणि अर्ध्या 7वांशापासून ज्ञानेंद्रिय झालं. आता त्याच्यात म्हणजे 5 प्राण, 10 इंद्रिय आणि अंतःकरण हे 16 एक गठ्ठा राहतात. समूह हे एकत्र राहिले तर याचा एकत्र झाला जीव, म्हणजे याचा झाला सूक्ष्म देह. आणि त्या सूक्ष्म देहात अंतःकरण हे समाविष्ट असल्याने त्याच्यात चैतन्याचा प्रकाश होतो. त्याला आभास असं म्हणतात. आणि त्या आभासाच्या मार्फत जीव नाहीतर हे सगळे जड पदार्थ एकत्र केले 16 काय येतं? चेतन आहेत का जड आहेत? 16च्या 16 जड आहेत. पण याच्यात चैतन्याचा आभास प्रकाशित होतो. ते म्हणले त्याच्यात आभास कस काय आला, या भिंतीत का नाही आला? तर याचं कारण आहे ते अंतःकरण जे आहे ते अत्यंत शुद्ध आहे. आणि त्या शुद्ध जसा या भिंतीत आपलं तोंड दिसतं का? नाही. ही भिंत कशापासून बनली? पृथ्वी नावाच्या तत्वापासून भिंत बनली. आणि त्या भिंतीमध्ये आपण पाहायला गेलो तर तोंड दिसत नाही. पण त्याच पृथ्वी तत्वापासून आरसा बांधला. आरसा बांधला ना. आणि आरसा असा धरल्याबरोबर त्याच्यात काय दिसला? आपला चेहरा दिसला. का?
शुद्ध आहे. शुद्ध पृथ्वीचा शुद्ध सत्वांश आरशाच्या त्या म्हणजे काचेमध्ये वापरलेला आहे आणि म्हणून त्याच्यात चेहरा दिसतो. तसा अंतःकरण हे अगदी आरशासारखं आहे म्हणून त्याच्यात चैतन्याचा आभास येतो आणि त्या आभासाने हे सगळे चेतन दिसायला लागतात म्हणजे चेतन बनतात, चेतनत्व येतं. जोपर्यंत त्याच्यात आभास आहे तोपर्यंत चेतनत्व आहे का जोपर्यंत ते समूह एकत्र आहे तोपर्यंत चेतनत्व आहे. तर तिथं ब्रह्मविद्या काम करते. जेव्हा कधी ब्रह्मविद्या उत्पन्न होते तेव्हा या सूक्ष्म देहाचा बाध होतो. येईल पुढे आता चला. स्थूल शरीरे अनंत झाली हा. की सूक्ष्म शरीर एकच असते. स्थूल शरीरे अनंत झाली. आता आपण कोणत्या शरीरात आहे? मानवी स्थूल शरीरात आहे. आणि मृत्यूच्या नंतर प्रत्येकाचं कर्म स्वतंत्र आहे. कोण कुठे जाईल काही नाही. नाहीतरी मागच्या जन्मात सगळे कुठं होते हे प्रत्येकाचा भिन्न भिन्न कर्म आहे. मानवी शरीरात आत्ता आलो आपण या जन्मात, पण मागच्या शरीरात कुठं होतो तर मागच्या शरीरात आता ते काय आपल्याला त्याचं प्रक्षेपण करता येत नाही मागच्या शरीरातून. नाहीतर ते जर कळालं असतं ना तर लोक लवकर वटणीवर आले. माग कोण होते? महाराज तुम्ही लय बडबड करताय पण तुम्ही माग बघा ते कुत्रे आहे का, ते कुत्र झालेले होते. बरोबर आहे? काय सांगावा, मागचा जन्म कुत्र्याचा असेल, गाढवाचा असेल, मांजराचा असेल, मागचे शरीरात होते. आता आपल्याला कळत नाही म्हणून ठीक आहे. पण ठीक आहे, आता मानवी शरीरानंतर पुढचा जन्म मानवी शरीराचा नाही. सगळ्यांना येणार नाही असा नाही, पण सगळ्यांना येईल असा नाही. तर याचाच अर्थ आहे चुकून माकून एखाद दुसरा पुन्हा मानवी शरीराचं प्रारब्ध असेल तर जन्म घेऊ शकेल. हत्याली नाही. बरोबर आहे ना? हत्यालीच नाही वापरलाय तिथं. आणि पण मग बाकीचे कुठे जातील तर मग आता जड भरत राजासारखा एवढा परोक्ष ज्ञानी राजा हा सुद्धा कुठे गेला? हरणाच्या गर्भात गेला. आता एवढी साधना करून हरणाच्या गर्भात गेला. हे कसं काय हो? तर त्याला कर्मच कारण आहे. तसे आपलेही जन्म बदलणार आहेत. म्हणून मिळालेल्या मानवी शरीराचा फायदा उठवा आणि मुक्त होण्याचा विचार करा. कारण ज्याला हे कोणाला फायदा उठवता येतो तर त्याला मुक्त होता येईल. आणि याच्यामध्ये जर वासनेच्या पोटी याच शरीरात राहिला आणि विषय भोगत राहिला तर पुढच्या जन्मात गेला. चला काय म्हणतात? आणि सूक्ष्म शरीराचा नाश ज्या शरीरात ब्रह्मज्ञान होईल त्या शरीरात एकदाच होतो. म्हणजे एकदा तुम्ही ब्रह्मज्ञान निर्माण केलं, मुक्त झाले, आणि नाही केलं तर पुढच्या जन्माला गेले. पण पुढच्या जन्मात गेल्या पुन्हा काय विचारसागर आहे का? जन्म जर गाढवाचा लागला तर विचारसागर कशाचा? माणसाचा जन्म लागून विचार सापडताना गाढवाचा जन्म लागल्यावर विचारसागर कसा? कठीणच. म्हणून काही इतके माणसं बिनधास्त आहेत ना, काय देणं नाही घेणं नाही, परमार्थ नाही फिरमार्थ नाही, असे काही वर्ग आहे. आणि परमार्थ करणाराही नीट परमार्थ करत नाही. कारण तोही मुद्द्याचा परमार्थ. शेवटी बोलणं कशावर पाहिजे? मुद्द्यावर पाहिजे ना. ह्याच्यामुळे फायदा काय होईल ते सांगा. मग आम्ही फार देव करायला तयार नाही. आम्हाला फायदा सांगा, त्याच्यापासून मिळणारं फल सांगा. बिगर फलाचं काम करण्यात काय उपयोग आहे का? नुसत्या टाक पाळ्या पेरायचं पुढे. म्हणून जात्यादी धर्म आत्म्याचा किंवा सूक्ष्म शरीराचा म्हणता येत नाही. म्हणून जात्यादी धर्म आत्म्याचा नाही आणि सूक्ष्म शरीराचा नाही. मग कुठं आला? स्थूल शरीराचा. अरे ह्या स्थूल शरीरावर आला. मग ठीक आहे, स्थूल शरीरात जसा असेल तसं राहावं. कारण इथं थोडंच कायम करायचं आपल्याला. काही ठरलेला एक कालावधी, तेवढा कालावधी गेला की विषय संपला आपला, चाललो पुढच्या प्रवासाला. आणि त्याचा फार भलताचा अहंकार धारण करून ठेवला, काहीच उपयोगाचा नाही. चला. कारण आत्मा व सूक्ष्म शरीर म्हणून सगळ्यांशी प्रेमाने वागावं. सगळ्यांशी प्रेमाने का वागावं? अहो ते ब्रह्मच आहेत ना, तोच देव आहे ना. मीच आहे सर्वत्र. तर म्हणून त्यांच्याविषयी कुठलीच द्वेषबुद्धी नसते. कोणत्याही जीवाविषयी द्वेषबुद्धी नाही पाहिजे. ह्या आमचा आणि ह्या आमच्या जातीचा आणि तो परक्याचा काय देणं घेणे तुला त्या जातीचं? ते एक शरीर आहे, ते मरल ना त्यावेळेला त्याला कळलं तुला. ती तुझीच राहिली तर बाकीचा काय विषय राहिला? म्हणून जगातलं तेवढंच नाही, भूतदया असावी. हे जे गेलेले आहेत गाढवे, कुत्रे, मांजरे, हे सुद्धा आपलीच भावकी नाव. भावकी का नाही?
ती भावकीच आहे आपली गाढवे कुठं, कारण ते आपली पहिली माणसंच होती ती. आता कुठे गेली ते? खाली गेले तर त्यांच्या कर्माने गेले, ते कर्मगतीने. ज्यांचे उद्धार झाले ते त्यांच्याच प्रयत्नाने झाले, आणि जे खाली गेले ते त्यांच्याच दुर्बुद्धीने गेले, असा विषय आहे. म्हणून दुर्बुद्धी ते म्हणा कदा नको नारायण, दुर्बुद्धी आम्हाला कधीच होऊ नये. म्हणून जात्यादी धर्म आत्म्याचा किंवा आपला मूळ मुद्दा असा चाललाय की सादृश्य दोषाचं खंडन चाललंय, बरोबर आहे का नाही? मूळ मुद्दा सोडू नका. आता सादृश्य कशावर? काय सादृश्य? आत्म्याच्या ठिकाणी आत्म्यासारखं सादृश्य काय? तुम्ही तर म्हणताय ना आम्ही अमक्या जातीचे, आम्ही फलाण्या जातीचे, मी ब्राह्मण आहे. अरे पण हा अध्यास आहे ना, हा काय भ्रम आहे, भ्रम. कारण तू ब्राह्मण नाहीस, तू ब्रह्म आहेस. तू कोण आहेस? ब्रह्म आहेस. तू ब्राह्मण नाहीस. तो जर ब्राह्मण म्हणत असला तर मग तो तसाच राहील, काय अडचण नाही. कारण भगवंताने अशी योजना केलेली आहे, ज्याचा जसा अध्यास असेल तथा असतो, तो तसाच चालत राहा. तो तसाच चालत राहतो. मुक्त कधी होईल? मुक्त नाही होणार. म्हणून मग मी कोण आहे? ना हा मनुष्य, न च देव यक्ष, न ब्राह्मण क्षत्रिय, न वैश्य, न शूद्र, न ब्रह्मचारी, न गृही वनस्थ, चिदानंद रूप शिव होम शिव होम. मी कोण आहे? तर शिवस्वरूप परमात्मा आहे. मी ब्राह्मण नाही, क्षत्रिय नाही, वैश्य नाही, शूद्र नाही, मी मराठा नाही, मी स्थूल देहवान नाही, मी सूक्ष्म देहवान नाही, मी कारण देहवान नाही, मी त्याच्यावरून वेगळा. इंद्रियांच्या पलीकडे मी राहतो. इंद्रियांनी पराज्ञावर इंद्रियभ्य परम मनः मनसस्तु पराबुद्धे यो बुद्धे परत असतो सहा. मी या सगळ्यांच्या पलीकडे राहणारा सच्चिदानंद ब्रह्मात्मा आहे. असं ज्ञान कोणालाही करून घेता येईल, तर त्याला साधना लागते बरं का. काय घोटाळा आहे? साधना. आम्ही साधनेत कमी पडतो आणि सद्गुरूंच्या वचनावर आणि शास्त्रावर विश्वास लागतो. ज्याचा सद्गुरु वचन शास्त्रावर पूर्ण विश्वास झाला, मुक्त व्हायला वेळच नाही लागला. कारण आमचे गुरुजी म्हणतात असं, आम्हाला माहिती काय आहे ते. कारण आमचा अभ्यास नसेल, कुणी एखाद्याने आडवा प्रश्न केला त्याच्यामुळे मला नाही सांगता येणार, आमच्या गुरुजींकडे जा. बरोबर मला, कारण माझा अभ्यास नाही, मी काय सांगत होतो. आणि ते तुम्हाला आडव्यात लावतात. आडव्यात लावल्या की तुम्हाला वाटतं की आपण त्याला प्रतिसाद देऊ. कारण तार्किक माणसाला सज्जन मनुष्य कधी हे करू शकत नाही, नाही करतायत, पुरा पडत नाही, त्याचा विश्वासच नसतो. म्हणून सगळ्यात भारी ते सद्गुरूंच्यावर आणि शास्त्रावर विश्वास. शास्त्र म्हणेल ते सांगा, बस शास्त्र म्हणतं ना असं असं, आणि हे खरं. आणि आपली तर बुद्धी लावूच नाही, आपली बुद्धी फार तुटपुंजी आहे. चला पुढे. कारण आत्मा व सूक्ष्म शरीर एकच असून उत्तर शरीरात जाती भिन्न होते. आत्मा आणि सूक्ष्म शरीर एकच असून म्हणजे आत्मा अधिक अंत सूक्ष्म देह आणि त्याच्यात पडलेला आभास बरोबर जीव, असं जीवाचं लक्षण आहे. म्हणून आत्मा हा आपला सूक्ष्म शरीर हे आत्म्याशिवाय राहू शकत नाही, म्हणून ते त्याचा एकत्रित चमू राहतो. आत्मा व सूक्ष्म शरीर एकच असून उत्तर शरीरात जाती भिन्न होते. आता उत्तर शरीरात काय होते? जाती भिन्न होते. आत्मा आणि सूक्ष्म शरीर एकच आहे म्हणजे बदलत नाही. आत्ता जसं सूक्ष्म देह आहे आणि पुढच्या शरीरात देह बदलला पण सूक्ष्म शरीर तेच, आणि आत्मा तर एकच आहे. कारण तो पूर्वी जसा होता तसाच आहे, त्याच्यामध्ये कुठलाच बदल नाही. म्हणून सूक्ष्म शरीर सुद्धा एका व्यक्तीचं पुढच्या जन्मात गेला तरी सूक्ष्म शरीरात बदल नाही झाला तर ते एकच राहिलं, आणि आत्मा तर एकच आहे. कर्मभोगात सूक्ष्म शरीर बदलला नाही. बदललं कोण? स्थूल शरीर बदललं, आणि आत्माही बदलला नाही. म्हणून सूक्ष्म शरीर आणि आत्मा हे एकच आहे. म्हणजे समजा आम्ही केव्हापासून आहे याचं उत्तर काय दिलं शास्त्राने? अनादिकालापासून. मग अनादिकालापासून जो मी आहे तो मीच आहे. आजपर्यंत मी बदललेलो नाही, आणि आजपर्यंत मी करोडो शरीरं घेतली, ती मात्र बदलली. याच्यामध्ये काय होतंय, असा सुरुवातीला आत्मा आणि सूक्ष्म शरीर एकच आहे म्हणजे दोन्ही एकच आहे असं म्हणून दुसऱ्या शरीरात गेल्यानंतर
पहिल्या शरीरात जे सूक्ष्म शरीर होतं तेच आहे. तेच आहे असं आहे. आणि आत्मा तर तीच आहे. तेच आहे. असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे आत्मा आणि सूक्ष्म शरीर एकच आहे म्हणून त्यांचा असेंब्ली करू नका आत्म्याला जाणं येणं. असं पहिल्यांदा वाटतं किंवा हे दोन्ही एकच सांगितले बरं का, आत्मा आणि सूक्ष्म शरीर आहे असा अर्थ नसून सूक्ष्म शरीर अनेक शरीरात एकच आहे आणि सूक्ष्म आत्मा हा अनेक शरीरात एक आहे असा अर्थ लिहा. नाही तर तुम्ही त्याला दोघांना सूक्ष्म शरीर आणि आत्मा यांच्यात भेद आहे. लक्षात आलं ना? आत्मा मरत नाही आणि सूक्ष्म शरीर मरत म्हणजे ब्रह्मविद्येने त्याचा बाध. चला. कर्मभोगात असा नियम नाही की पूर्व शरीरात जी जाती असते हा. तीच उत्तर शरीरात व्हावी. असा काही नियम नाही. आलं का लक्षात? तुम्ही म्हणलं काय प्रमाण त्याला की जाती 30 लागते का? तर तसा काही नियम नाही. म्हणून आता असलेली जाती पुढच्या शरीरात राहील याची गॅरंटी. चुकून एखादा करोडातलं एखादं उदाहरण येऊ शकतं की त्या घरात जन्माला आलं, पण असं बहुतांशी होणार नाही. कारण इथं करोड सुद्धा कमी पडतात. जीव किती इथं अनंत. म्हणून कोण कुठे जन्माला गेला काहीच माप नाही. चल पुढे. आणि स्थूल शरीराचा धर्म न मानता हा. आत्म्याचा किंवा सूक्ष्म शरीराचा धर्म मानला हम्म. तर सर्व उत्तर शरीराच्या ठिकाणी दुसरी जाती होणार नाही. बरोबर. दुसरी जाती होणार नाही. म्हणून वाचा. मी द्विज आहे हा. त्या पोधाने आत्मेच्या ठिकाणी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य जातीचे ज्ञान होते. बरोबर आहे. आता कुठल्या पहिल्यांदा मी मनुष्य आहे आणि मनुष्य आहे नंतर परत द्विज आहे असा संस्कार झाला. द्विज झाला ना तो. द्विज. आता द्विज कशाला म्हटलेला आहे? नाही, नुसत्या ब्राह्मणाला नाही द्विज म्हटलेलं. त्रिवर्णाला संस्कार दिलेले त्याला उपनयन संस्कार होतात तर त्याला द्विज म्हटलं जातं आणि ते त्रिवर्णांना दिले जातात. पुढे. या कारणास्तव आत्मेच्या ठिकाणी जातीचा अध्यास सादृश्य दोषा वाचून आहे. एवढं आम्हाला सांगायचं होतं की मी तर सच्चिदानंद ब्रह्म आहे आणि मी स्वतःला काय म्हणायला लागलो तर एका ज्या जातीत राहतो त्या जातीचा त्याच्या ठिकाणी अध्यास होतो. आणि जाती आणि आत्मा यांच्यामध्ये काय सादृश्य आहे? काहीच नाही. एकाच्या ठिकाणी जातीच नाही, आत्म्याच्या ठिकाणी जातीच नाही आणि एकाच्या ठिकाणी जाती आली तर जातीचा अध्यास हा स्थूल शरीरात तो जीव प्रविष्ट झाल्यामुळे आलेला आहे आणि तोही तात्पुरता आहे. म्हणून आत्म्याच्या ठिकाणी होणारा जातीचा अध्यास हा सादृश्य दोषा वाचून होतो हे सिद्ध झालं. चला आता त्यांच्यामधले भेद सांगतायत. इतकेच नव्हे तर आता याच्यातले भेद आलेले आहेत की आत्मा आणि जाती यांच्यात काय काय भेद आहेत हा सगळा विषय वाचून अभ्यास करून या. पुढच्या वेळेला पाहू. कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता